नमस्कार. हिस्ट्री SNMUमध्ये मी सीमा तुमचं मनपूर्वक स्वागत करते. UGC नेट जून 2026च्या एक्झामची आपण तयारी करतोय. PYQs 2012चे आपण आत्ता पाहतोय. तर अजिबात वेळ न घालवता आपण पहिला प्रश्न पाहूया. पहिला प्रश्न आहे, ब्रह्मगिरी हे ठिकाण कुठे आहे? ब्रह्मगिरी हे ठिकाण कुठे आहे? नेट PYQ 2012. उत्तर आहे कर्नाटक आणि ब्रह्मगिरी हे महापाषाण स्थळ आहे. आपण पुढचा प्रश्न पाहूया. जर तुम्हाला स्क्रीनशॉट घ्यायचा असेल तर तुम्ही घेऊ शकता. पुढचा प्रश्न पाहूया. प्रश्न क्रमांक 2. बागोर हे ठिकाण कुठे आहे? नेट PYQ 2012. उत्तर आहे राजस्थान आणि बागोर मध्यपाषाण स्थळ आहे. 1-2 वर्षानंतर हा प्रश्न येतोच, त्यामुळे तुम्ही याची नीट तयारी करून ठेवा. यानंतरचा प्रश्न आहे, एलोराची विशेषता काय आहे? एलोराची विशेषता काय आहे? नेट PYQ 2012. उत्तर आहे हिंदू, बौद्ध, जैन प्रतिनिधी. म्हणजे येथे ज्या लेणी सापडलेल्या आहेत, मिळालेल्या आहेत, त्यामध्ये हिंदूंच्याही लेणी आहेत, बौद्धांच्याही आहेत आणि जैनांच्याही लेणी मिळतात. आता ह्याच्यात कोणकोणत्या लेण्या किती आहेत तेही महत्त्वाचा प्रश्न आहे, तो नीट बघून ठेवा. पुढचा प्रश्न आहे, जुन्नरची विशेषता काय आहे? तेथे वर्तुळ विन्यास चैत्यगृह सापडलेले आहे. जुन्नर कुठे आहे? तर पुण्यात आहे. तेथे लेण्यांची संख्या सुमारे 18 इतकी आहे. जर तुम्हाला याचा स्क्रीनशॉट हवा असेल तर तुम्ही स्क्रीनशॉट ठेवा आणि अन्य माहिती नीट वाचून ठेवा. त्यानंतरचा प्रश्न आहे, नालंदाची प्रमुख विशेषता कोणती आहे? नेट PYQ 2012चाच प्रश्न आहे. उत्तर आहे सर्वात उंच बौद्ध स्मारक. नालंदावर विद्यापीठाच्या दृष्टीने सुद्धा प्रश्न विचारला जातो. नालंदाचं स्थापना कोणी केली, कधी केली, कोणाच्या काळात त्याला संरक्षण प्राप्त झालं, तिथे किती विद्यार्थी शिकत होते, कोणी कोणी नालंदाला भेट दिली होती, ते महत्त्वाचं आहे. आणि नालंदा हे महायान पंथाचे प्रमुख केंद्र होते. आपण दररोज 5च प्रश्न पाहणार आहोत, त्यामुळे जास्त वेळ न घालवता उद्याचा व्हिडिओ नक्की पहा आणि नीट अभ्यास करा. पेपर 1चाही अभ्यास करायला विसरू नका. उद्या आपण पुन्हा भेटू. तोपर्यंत धन्यवाद.